एका दाट जंगलात एक मायावी नदी वाहत होती. त्या नदीबद्दल अशी गोष्ट पसरली होती की जो कोणी त्या नदीजवळ जातो त्याला काहीतरी गूढ अनुभव येतो. कधी नदी बोलते, कधी पाणी चमकते, तर कधी नदी माणसाला किंवा प्राण्याला शहाणपणाचा धडा शिकवतो. जो कोणी त्या नदीवर पाणी पिण्यासाठी जात असे ती नदी त्या प्राण्याला गायब करत असे आणि त्यानंतर त्या नदीत ढोल वाजण्याचे आवाज यायचे. आता या नदीने कोणाचा बळी घेतला कोणास ठाऊक. जंगलातील सर्व प्राण्यांना माहीत होते की ती नदी शापित आहे. त्या नदीवर जो कोणी पाणी प्यायला जाईल तो गायब होईल. म्हणून त्या नदीवर कोणताही प्राणी पाणी पिण्यासाठी जात नव्हता. अरे देवा, या जंगलामध्ये पाणी आहे की नाही? केव्हापासून मी भटकते इकडे तिकडे. जंगलामध्ये पिण्यासाठी कुठेच मला पाणी दिसत नाही. माझ्या घशाला एवढी कोरड पडली. अजून थोडा वेळ मला जर पाणी नाही मिळालं तर मी काही जिवंत राहत नाही. हुश, एकदाची नदी सापडली बाबा पाणी पिण्यासाठी. आता वेळ नाही घालवणार, पटकन जाऊन पाणी पिते, नाहीतरी मला इथेच चक्कर येईल. जशी कांता बकरी पाणी पिण्यासाठी पुढे जाणार तोच एक मोठा आवाज आला. जंगलामध्ये तो आवाज घुमला. थांब कांता, पुढे एकही पाऊल टाकू नकोस. मागे हो. कांता बकरी खूपच घाबरली. ही नदी जादूची नदी आहे, सर्वसाधारण नदी नाही. जो कोणी या नदीला साधं समजून नदी पात्राजवळ गेला तो परत कधीच आला नाही. माझ्या ह्या डोळ्यांनी इतक्या वर्षात मी कित्येक प्राण्यांना गायब होताना पाहिले आहे. अरे बाबा, असं कसं होईल? आणि आता माझ्या समोर नदी असताना मी न पाणी पिताच इथून निघून जाऊ असं म्हणतोस? हे शक्य नाही. आणि मला तर इथे काही धोका दिसत नाही. आणि तू एवढा का घाबरतोयस? अगं मूर्ख बनू नकोस. ही नदी मायावी आहे. तिच्या पाण्यात असा फसवा खेळ आहे जो कोणीही समजू शकत नाही. इतर प्राण्यांनीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि ते आज गायब झाले आहेत. मला तुझे प्राण वाचवायचे आहेत. त्याला तुझ्या येण्याची खबर लागायच्या आधी तू इथून निघून जा. कोण आहे तो? कोण आहे तो ज्याला माझ्या येण्याची खबर लागताच तो मला गायब करेल? कोण आहे इथे? मला तर कोणीच दिसत नाही. तुला समजूनच घ्यायचं नसेल तर मी काय करू शकतो? बाकीच्या प्राण्यांना तर मी वाचवू शकलो नाही, पण तू तुझे प्राण वाचव. जा इथून, निघून जा. ठीक आहे. गाढवाचे बोलणे ऐकून बकरीने पाऊल मागे तर घेतले, पण तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. ती पुढे चालत असताना तिला वाघ भेटला. बकरी म्हणाली, वाघ भाऊ, मी नदीवर पाणी प्यायला गेले होते, पण तिथे गाढवाने मला पाणी पिऊ नाही दिले. तो म्हणत होता की ही नदी मायावी आहे आणि या नदीचं पाणी जो पितो तो मरतो, गायब होतो. वाघ म्हणाला, काय म्हणालीस गाढव? पण तो तर 1 महिन्यापूर्वीच मरण पावला आहे. तोही अचानक असाच पाणी प्यायला नदीवर गेला होता, पण नंतर काही वेळानं त्याचा मृतदेह आम्हाला तिथे सापडला. हे ऐकून तर बकरी खूपच घाबरली. बकरी म्हणाली, काय सांगतोयस? हे खरं आहे? अरे पण हे कसं शक्य आहे? मी त्याला स्वतः पाहिले, त्याच्याशी बोलले, तो जिवंत होता. बकरी तशी घाबरली, पण तिने स्वतःला सावरलं आणि सत्य काय आहे ते जाणून घेण्याचा निर्णय घेतला. एकदा एका कोल्ह्याला खूप तहान लागते. तो पाण्याच्या शोधात इकडे तिकडे भटकत असतो. काय हा उन्हाळा, जरा कुठे शिकारीला जंगलामध्ये गेलो की हे तहानेनं व्याकुळ होतोय जीव. इथे पण पाणी नाही. अरे माझ्या घशाची कोरड तर वाढत चालली आहे. अरे वा, मग इथे पाणी आहे तर, पण एवढ्या कडक उन्हामध्ये कोणी कसं नाही इथे पाणी प्यायला? जाऊ दे, बरंच झालं. मला टेन्शन नाही, मी निवांत पाणी पिईन. कोल्हा तिथे नवीन होता, त्यामुळे त्या नदीबद्दल कोल्ह्याला काहीच माहित नव्हतं. कोल्हा नदीतील पाणी पित होता, तेवढ्यात एक विचित्र आवाज येतो. अरे हा कसला आवाज? जाऊ दे, मला काय करायचंय? मला तर पाणी पिण्याशी मतलब. तेवढ्यात कोल्ह्याला आत कोणीतरी खेचून घेऊन जातो. अरे वाचवा मला, कुणीतरी वाचवा. अरे कुणीतरी वाचवा मला, वाचवा. पुन्हा या शापित मायावी नदीने एका कोल्ह्याचा जीव घेतलेला असतो. सगळे इतके पटकन घडलं की पाण्यामध्ये पुन्हा शांतता पसरली. तेवढ्यात तिथे गाढव येतो. गाढवाला हे बघून खूप दुःख झालं की गाढव त्या कोल्ह्याचे प्राण वाचवू शकला नाही. माफ कर कोल्ह्या, मी तुझे प्राण वाचवू शकलो नाही,
घडलेली ही सर्व घटना लांब असलेल्या झाडावर बसलेल्या एका माकडाने पाहिली. तो खूप घाबरला. त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी जंगलामध्ये पसरली. तेव्हा मात्र बकरीने ठाम निश्चय केला, यापुढे मी या मायावी नदीला कुठल्याही निष्पाप प्राण्याचा जीव घेऊ देणार नाही. आणि पुन्हा बकरी नदीकाठी गेली. चांदण्याच्या प्रकाशात पुन्हा तिला तोच गाढव दिसला. सांग, तू खरंच गाढव जिवंत आहेस का? तू मेला होतास तर आता माझ्या समोर कसा उभा आहेस? गाढव दुःखी आवाजात म्हणाला, 1 महिन्यापूर्वी मीही तहानेने व्याकुळ होऊन या नदीकडे पाणी प्यायला आलो होतो. किती तहान लागली होती मला. अरे वा, छानच नदी मिळाली मला. किती सुंदर नदी आहे ही. गाढव पाणी प्यायला नदीत वाकणार तोच. गाढवाला एक विचित्र आवाज येतो. हा कसला भयानक आवाज वाटतोय. कोण आहे का इथे? वाचवा, वाचवा. अशा प्रकारे एक भयानक राक्षस या पाण्यातून बाहेर आला आणि माझा जीव घेतला. तेव्हापासून माझी आत्मा इथेच भटकत आहे. मला मुक्ती मिळाली नाही. मी त्या प्राण्यांना सावध करतो, पण मी स्वतः त्यांच्यासाठी काही करू शकत नाही. बकरी म्हणाली, मी तुला वचन देते, या रहस्याचा अंत करेन. या राक्षसाचा अंत करून या नदीला पुन्हा पवित्र करेन. बकरीने जंगलातील सर्व प्राण्यांना तातडीने बोलावले. ज्या नदीला आपण एवढे वर्ष मायावी नदी म्हणत होतो, तिथे एक राक्षस लपलेला आहे. तोच आपल्याला घाबरवून आपली शक्ती वाढवत आहे. काय? हे काय बोलतेस तू? हे खरं आहे? हो, हे खरं आहे. हे 100% खरं आहे. जर आपण सर्व एकत्र आलो तर आपण सगळे मिळून त्याचा सामना करू शकतो. ठीक आहे, तर मग आम्ही सर्व प्राणी तुझ्या बरोबर आहोत. या जंगलाला त्या राक्षसापासून मुक्ती मिळवण्यासाठी आम्ही तुझ्या लढाईत सामील आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी जंगलातील सर्व प्राणी त्या मायावी नदीकाठी जमले. अचानक नदीचे पाणी उकळू लागले आणि एक भला मोठा राक्षस त्या नदीतून बाहेर आला. तो राक्षस हसत म्हणाला, अरे वा, आज तर तुम्ही सगळे एकदम माझ्या जाळ्यात आले आहेत. आता तुम्ही माझ्यापासून कोणीही वाचू शकत नाही आणि तुम्हाला खाल्ल्यावर मी या जंगलाचा राजा बनेन आणि सगळ्यात शक्तिशाली राक्षस बनेन. पण जंगलातील प्राणी धीट होते. कोणीही त्या राक्षसाला बघून घाबरले नाही. काय रे मूर्ख प्राण्यांनो, तुम्हाला भीती वाटत नाहीये माझी? बकरी धीटपणे म्हणाली, तुझी ताकद आमच्या भीतीत होती ना, त्या भीतीलाच आम्ही या पाण्यामध्ये तिलांजली दिली आहे. तू आम्हाला घाबरवून काय मिळवलंस? कोणत्याही निष्पाप प्राण्यांचे जीव घेऊन कोणीही ताकदवर बनत नाही. हो, भीती आणि हिंसाचाराने काही मिळत नाही. हे ऐकून राक्षसाला आश्चर्य वाटले. राक्षसही शांत झाला. प्राण्यांचे धैर्य आणि एकतेने तो थोडा बदलला. राक्षसाला आता कळून चुकले होते की या जंगलात आता भीती पसरवून काही उपयोग नाही. राक्षस पुढे म्हणाला, आज पहिल्यांदाच माझ्याशी कुणी लढण्याऐवजी मला समजवण्याचा प्रयत्न केला. तुमची एकता आणि धैर्य पाहून मी ही नदी सोडून जात आहे. असे म्हणत तो राक्षस त्या नदीतून हळूहळू अदृश्य झाला. आणि त्या दिवसापासून जंगलात पुन्हा शांतता आणि आनंद परत आला. आणि त्या नदीवरही प्राणी निर्भयपणे पाणी पिण्यासाठी जाऊ लागले. आणि त्यानंतर गाढवाच्या भटकणाऱ्या आत्म्यालाही शांती मिळाली आणि गाढव मुक्त झाला.